नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2024 तर 26,146 जागांसाठी एसएससी जीडी भरती निघाली होती। आणखीन त्यामध्ये जे 20,000 जागा वाढल्या, तर आता टोटल जे एसएससी जीडी भरतीमध्ये 46,000 प्लस जागा या ठिकाणी झालेल्या आहे। आणि जेव्हापासून एसएससी जीडीची लेखी परीक्षा झाली आहे, एसएससी जीडीची जेव्हापासून आन्सर की आलेली आहे, तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। कारण की एसएससी जीडी भरतीचा जो पेपर हा 6 मार्चला झाले होते सर्व एसएससी जीडीचे पेपर, त्यानंतर यासारखी एसएससी जीडी भरतीची आली होती। तर यावर्षी जे भरपूर यावर्षी लेट झाला एसएससी जीडी भरतीला रिझल्ट लागण्याची, ठीक आहे। तर ह्यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट हा एकदमच या ठिकाणी म्हणजे लेट लागलेला। कारण की आपण बघितलं या अगोदर सुद्धा एसएससी जीडी भरती झाल्या, पण ते एकदम फास्ट मध्ये झाले। लगेच लेखी परीक्षा, लगेच 1-2 महिन्यांना फिजिकल, लगेच त्या ठिकाणी रिझल्ट, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्यावेळेस काय कारण सुद्धा की या ठिकाणी लवकर रिझल्ट लागला नाही आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे। कारण की या ठिकाणी 3 महिने झालेले आहे, अजूनही या ठिकाणी काहीच अपडेट आलं नाही एसएससी जीडी भरतीचा। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीला या ठिकाणी तुम्हाला फिजिकल साठी या ठिकाणी किती मार्क्स तुम्हाला असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटणार आहे। एससी कॅटेगरीला किती मार्क्स असले पाहिजे, एसटी कॅटेगरीला किती मार्क्स असले पाहिजे, ओबीसी कॅटेगरीला किती मार्क्स असले पाहिजे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स असले पाहिजे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी किती मार्कावर फिजिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सर्वात आधी मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की एसएससी जीडी भरतीच्या रिझल्टला एवढा टाइम कोण लागला। तर एवढा जो टाइम लागण्याचं जे कारण आहे एसएससी जीडी भरतीचा आतापर्यंत रिझल्ट कोण नाही लागला, याचं मी तुम्हाला सर्वात आधी कारण सांगून देतो। तर पहा, एसएससी जीडी भरतीमध्ये यावर्षी जागा सुद्धा वाढत होते, हे सुद्धा या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचं कारण आहे की आतापर्यंत रिझल्ट लागला नाही। कारण की जागा वाढवायच्या होत्या त्यांना, तर 20,000 जागा या ठिकाणी वाढलेल्या आहे, ठीक आहे। आणि दुसरं जे कारण होतं की त्यांनी जे री एक्झाम घेतली मुलांची, तर री एक्झाम जवळपास या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांची री एक्झाम घेतली होती मागं, तर हे सुद्धा कारण आहे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट नाही लागल्याचं। तर बऱ्याच जास्त विद्यार्थ्यांचा या ठिकाणी री एक्झाम झालेली आहे एसएससी जीडीची, ठीक आहे। काही प्रॉब्लेम आला होता त्यांच्या पेपरच्या वेळेस, सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा इतर कारणामुळे, एरर असल्यामुळे, ठीक आहे। तर हे सुद्धा या ठिकाणी कारण आहे की एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट या कारणाने सुद्धा लागला नाही। त्याचबरोबर एक सर्वात मोठं कारण जे होतं ते होतं लोकसभेच्या निवडणुका। तर लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्यामध्ये जे एसएससीचं जेवढा पण स्टाफ आहे, स्टाफ सिलेक्शनचं जेवढं पण स्टाफ आहे, ते सर्व इलेक्शनच्या ड्युटीमध्ये ते बिझी होते। आता इलेक्शनच्या ड्युटीमध्ये बिझी असल्यामुळे ते रिझल्ट थोडी लावणार आहे लवकर। कारण की जेवढे पण पॅरामिलिटरी फोर्सेसचे जेवढे पण फोर्सेस आहे, सर्व जे इलेक्शन ड्युटीमध्ये त्यांच्या ड्युट्या होत्या, बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, सीआरपीएफ झालं, आयटीबीपी झालं, आसाम रायफल झालं, एसएसबी झालं, एसएसएफ झालं। तर इलेक्शन ड्युटीमध्ये एकदम बिझी शेड्यूल त्यांचा होता। त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शनचे जेवढं पण हे स्टाफ आहे, जेवढं सुद्धा स्टाफ आहे, ते सुद्धा सर्व इलेक्शनच्या याच्यामध्ये जे आहे बिझी होतं। त्यामुळे जे हे सुद्धा कारण आहे की एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट ह्या कारणाने लागला नाही। त्याचबरोबर आणखीन एक कारण आहे की एसएससी जीडीला जे एजन्सी भेटत नाही फिजिकलसाठी, ठीक आहे। आणि एजन्सी जरी या ठिकाणी भेटली तरी सुद्धा या ठिकाणी फिजिकलला टाइम लागू शकते। कारण की जर समजा आता एजन्सी त्यांनी नेमली, त्याचबरोबर एजन्सीला त्यांची टीम बनवायला, त्याचबरोबर फिजिकलची तयारी करण्यासाठी, म्हणजे फिजिकलची जी व्यवस्था आहे त्याच्यासाठी सुद्धा 15-20 दिवस टाइम लागू शकतो। तर फिजिकल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कधीपर्यंत या ठिकाणी एसएससी जीडीचं येऊ शकते। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा असे बरेच कारण आहे, त्यामुळे आतापर्यंत एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागला नाही आहे, ठीक आहे। तर अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागला नाही, 3 महिने या ठिकाणी झालेले आहे। कारण की मार्च महिन्यामध्ये पेपर झाला होता, तर जून महिन्यात सुद्धा झाला, जुलै महिना सुद्धा या ठिकाणी लागत आहे। तर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट आता कधीपर्यंत लागू शकतो ते तुम्हाला आता सांगून देतो। तर पहा, एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा जुलैच्या एक तर पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकणार आहे, किंवा मग तुमचा एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागणार आहे, ठीक आहे। तर ह्या 2 आठवड्यामध्ये जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि आपण फिजिकलचा जर विचार केला, एसएससी जीडी भरतीचा फिजिकल कधीपर्यंत होऊ शकते, तर एसएससी जीडीचं जे फिजिकल आहे हे जुलैच्या एंडिंगला या ठिकाणी होऊ शकते।
शकते। तर फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी जबरदस्त चालू ठेवा, कारण की त्यांना आणखीन पुढची भरती जी आहे काढायची आहे, कारण की नवीन SSC-GD भरती 2024-25ची त्यांना काढायची आहे। कारण की SSC-GD भरतीचं जे SSCचं जे कॅलेंडर आहे टेंटेटिव्ह कॅलेंडर आला आणि त्यामध्ये SSC-GDची तारीखसुद्धा दिलेली आहे की नवीन SSC-GD भरतीचं जे आहे नवीन भरती जे निघत आहे ते 27 ऑगस्ट 2024 पासून निघत आहे आणि फॉर्म भरणे चालू होतं आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 असणार आहे। ठीक आहे, तर नवीन त्यांना SSC-GD भरती काढायची। तर जे SSC-GD भरतीचा जो रिझल्ट आहे तर ह्या जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी लागणार, एक तर पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकतो किंवा मग दुसऱ्या आठवड्यामध्ये लागू शकतो। आणि तुमचं जर फिजिकलचा जर विचार केला, तुमचं 5 किलोमीटर रनिंग जे आहे हे जवळपास जुलैच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग तुमची या ठिकाणी होणार आहे। 5 किलोमीटर रनिंगच तुम्हाला मारायची आहे, 24 मिनिटाचा या ठिकाणी टायमिंग असणार आहे। महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी या ठिकाणी 8.5 मिनिटाचा टायमिंग आहे। तर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय करायचा आहे, याला मार्क्स नसते की या ठिकाणी तुम्ही जर समजा 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये आले तर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असता, ग्राउंड पास असता। ठीक आहे, तर यामध्ये मार्क्स नाही ग्राउंडला, तर तुम्हाला ते क्वालिफायच करायचं आहे। ठीक आहे, तर जुलैच्या एंडिंगला या ठिकाणी SSC-GD भरतीचा फिजिकल चालू होणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा 5 किलोमीटर रनिंगची। तर आता किती मार्कावर तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 160 पैकी 80 मार्क जरी पडले असेल, 80 किंवा 85 मार्क जरी तुम्हाला या ठिकाणी पडले असेल तर तुम्ही फिजिकलची तयारी या ठिकाणी चालू ठेवा। आणि तुम्हाला या ठिकाणी 70 मार्क जरी पडले असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा। मी तुम्हाला या ठिकाणी असं नाही म्हणत की बा फिजिकल बंद करा तुम्ही, तर फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की यावर्षी कट ऑफ थोडा कमी जाऊ शकते फिजिकलचा, कारण की जे SSCच्या ज्या जागा आहे जवळपास 46,000 जागा आहे, जास्त जागा यावर्षी आहे। तर यावर्षी कमी जरी तुम्हाला मार्क्स असेल तरी सुद्धा फिजिकलला तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाऊ शकते। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना 70 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी तुम्ही चालू ठेवा। महिला उमेदवार जर SC/ST कॅटेगरीच्या असाल आणि 80 मार्क जरी असेल, 75 मार्क जरी असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा। त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 85 मार्क्स पडले असेल तर एवढा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे, जर समजा 85 मार्क्स असेल तुम्हाला OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। त्याचबरोबर तुम्ही जर EWS कॅटेगरीचे असाल आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जवळपास 83-84 जरी मार्क्स पडले असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटू शकते। आणि OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर तुम्हाला 80 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा फिजिकलला तुम्हाला या ठिकाणी बोलावलं जाऊ शकते। EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार जरी असेल, 80 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावलं जाऊ शकते। त्याचबरोबर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी जवळपास 90 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फिजिकलसाठी बोलावण्यात येऊ शकते। त्याचबरोबर महिला उमेदवार जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल, 88 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावल्या जाऊ शकते। ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 70 मार्क्स जरी असेल, ज्या पण विद्यार्थ्यांना 70-80 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये जरी समजा 5-10 मार्क जरी तुमचे वाढले तरी सुद्धा तुम्हाला फिजिकलसाठी बोलावलं जाऊ शकतं। तर फिजिकल तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला SSC-GD भरतीबद्दल देत राहणार आहे। तर SSC-GD भरतीचा जो रिझल्ट आहे हा जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागणार आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।